सर, हो ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे हो त्यांना जे प्रधानमंत्री पीएम किसान हे आहे हो त्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे. नाही, तसं काही नाही सांगितलंय. आणि 9वा हप्ता आज उद्या पडणार आहे. सर, याच्यामध्ये काय ॲग्रिस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. मला Website सुरू आहे. शेतकरी बांधवाला एक विनंती करायची आहे की सगळ्याच शेतकऱ्याला 56 लाख शेतकऱ्याला याचा लाभ भेटणार आहे. सगळेच लोक जाऊन तिथं महाई सेवा केंद्रावर गेल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम लागला. काही लोकांचे राहिलं असलं तर अजून आपण 10 दिवसाला दुसरी यादी टाकू. त्याच्यात जर काही कमतरता राहिली, त्यांना काही समजणार गेलं तर तहसीलला तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. आणि जिल्हा अधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्ह्याची कमिटी नेमलेली आहे. त्याच्यात जर काही अडचणी आल्या तर ही 2 समिती आमची तुम्हाला मदत करणार. पीक कर्ज वाटप सुरळीत सुरू आहे का? लगेच. आणि पूरग्रस्त भागात जे आहे यंदा जे पूर आलेला आहे तर त्या भागात काही सवलती वगैरे देणार असते शेतकऱ्यांना? तो निर्णय व्हायचा राहिला. आता ही जी पीक कर्ज आहे, आतापर्यंत कर्जमाफी झाल्यावर कर्ज वाटप पुन्हा नव्यानं होत नव्हतं. परंतु आता मात्र जेवढं पीक कर्ज आपलं भरले सरकारने, जेवढं मुद्दल आहे तेवढं लगेच आपल्याला कर्ज वाटप करायचं आणि प्रमाणपत्र द्यायचे. सर, सहकार विभागातर्फे सहकारांवर मोठे छापेमारी होत आहे. मात्र यात पारदर्शकता नाही असा एक आरोप होत आहे. तर यात काय बदल काय आणणार आहात का आपण? बघा कसं आहे, पारदर्शकच असते ते. कसं आता छापे मारल्यानंतर पारदर्शकच राहणार ना. त्याला कसं म्हणता येईल आपल्याला पारदर्शक नाही? तर ते डिपार्टमेंट पुढे त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होत नाहीत किंवा त्याची संबंधित सिस्टीम चौकशी आहे. होत नाही. त्याच्यामध्ये एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीम प्रमाणे जावं लागते आपल्याला. गृह विभाग आहे, महसूल विभाग आहे, सगळे विभाग लागतात. त्याच्यामुळे त्याच्या सगळ्याच्या मंजुऱ्या परवानग्या घेऊन एक दाखल करायला मिळालं. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या-10व्या हप्त्याची वाट बघत होते. आणि यातच असे सांगण्यात यायचं की जे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत त्यांचा नमोचा हप्ता यापुढे मिळणार नाही. परंतु सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आता स्पष्ट केलेलं आहे, 1 ते 2 दिवसात सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती येत्या 1 ते 2 दिवसात नमो शेतकरी योजनेअंतर्गत 9व्या-10व्या हप्त्याचे एकूण 4,000 रुपये आता जमा होणार आहेत.